कसे आहात सगळे? खूप दिवसानंतर ना आपण भेटतोय. तर आज आहे गुढीपाडवा आणि म्हटलं की आजच्या दिवसापासून खूप मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा ब्लॉगिंगला सुरुवात करूया. तर हिंदू नववर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे त्यामुळे सकाळी उठल्यापासून लगबग चालू आहे. आम्ही आमच्या घरी आलो आहेत आणि सगळं काही बदललेलं आहे. घरातलं सगळं स्ट्रक्चर बदललं आहे आणि एकदम नवकोरं असं घर तयार झालं आहे. म्हणून आज नवीन घरातला वर्षातला पहिला सण आहे त्यामुळे पुरणपोळीचा घाट घातलेला आहे. गुढी उभारायची आहे आणि त्याचबरोबर ऑफिसला जायची तयारी पण करायची. परंतु आज ऑफिसला थोडं उशिरा जाईल मी, त्यामुळे चालू आहे सकाळपासून उठल्यापासून खूप सारी गडबड चालू आहे. आत्ता साडी नेसली आहे पूजेसाठी, तर म्हटलं की पटकन ब्लॉग बनवूया. सगळे मला खूप आपुलकीने विचारत होते की पल्लवी ब्लॉग का येत नाही आहे, तुम्ही सगळे ठीक आहात ना? तर हो, आम्ही सगळे ठीक आहोत, परंतु घराच्या या शिफ्टिंगमध्ये घराचं जे काम चाललं होतं त्याच्यामध्ये खूप व्यस्त होतो आणि खूप सारी धावपळ होत होती आमची. त्यामुळे मी थोडंसं ब्रेक घेतलेला आणि खूप सारे ब्लॉग बनवले पण होते मध्ये. आम्ही इकडे तिकडे जाताना काय काय करत होतो त्या गोष्टी, परंतु तेही एडिट करायचं झालं नाही. तर मी म्हटलं की थोडासा ब्रेक घेऊया, कारण की खूप सारी धावपळ होती आहे, फिजिकली दमून जातो आहे. तर एक गोष्टीचा आपण ब्रेक घेऊया आणि पुन्हा छान नव्या जोमाने सुरुवात करूया. तर आज गुढीपाडव्यानिमित्त सुरुवात केलेली आहे. मुली उठल्यात, आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. मी आवरून खाली आली आहे. पुरण शिजून झालेलं आहे, आमटी झाली आहे आणि आता तळण वगैरे बाकी आहे. तर मुलींना आता आवरून खाली आणतो आणि मग पूजेची तयारीला सुरुवात करतो. इकडे भात होतोय आपला, इकडे बटाट्याची भाजी झालेली आहे, इकडे आमटी आहे आणि आता पुरणपोळीसाठी आता मी इथे तवा टाकलेला आहे. पुरण झालंय छान, कणी भिजवून झाले आणि आता करून घेऊयात पुरणपोळ्या. नाही अजून नाही. श्रीमू रेडी झाली आहे छान आणि आता आम्ही पूजा केली, नैवेद्य दाखवलाय आणि आता स्कूलला जायची तयारी. हो की नाही? पुरणपोळी खायची ना, चला खायची. सकाळी सकाळी खायची एवढ्या. चला, झालेलं आहे आमच्या इथे मस्त गुढीपाडव्याचं पूजन. नववर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आत्ता आमची पूजा आटोपलेली आहे. गुढी उभा केली आणि आम्ही आमच्या समोरच्या खिडकीमध्येच उभा केली, कारण की दिवसभर कोणी नसतं घरी, त्यामुळे वाऱ्याने वगैरे पडल आणि मग इकडं तिकडं खाली पडू नको, वाऱ्याने पडू नये म्हणून आम्ही इथे आतमध्ये छान विंडोमध्ये उभा केलेली आहे. आता पटकन परत ड्रेस चेंज करतो आणि ऑफिसला जायची तयारी करतो. मुलींना पण स्कूलला रेडी करायचं, त्यांचे टिफिन भरायचे. तर अशी धावपळ चालू आहे आणि अशा धावपळीतला आमचा हा ब्लॉग. गुढीपाडव्याची शुभेच्छा द्या सगळ्यांना. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. स्कूलसाठी रेडी झालेले आहेत आता दोघी. पोट दुखते तर खाऊ नको ना. चला आटोप पटपट. बॅकपॅक भरून झाली, आटोप पटापटा. मुलींना आता स्कूलमध्ये पाठवलं आणि मी पण रेडी झाली ऑफिसला जायसाठी. परंतु ऑफिसला जायच्या आधी आज माझी GPची अपॉइंटमेंट आहे. तर आधी डॉक्टरकडे जायचं आहे, कारण की गेले 2-3 आठवडे झाले मला खूप खोकलं आहे आणि खूप सारं कफ सिरप वगैरे पिऊन झालं, औषधे घेऊन झाली, घरगुती उपाय करून झाले, परंतु अजून काही थांबलेला नाही आहे. त्यामुळे आज अपॉइंटमेंट घेतली आहे. म्हटलं आज उशिरा जायचंच आहे तर हे पण काम होऊन जाईल. तर जाता जाता आता GPकडे जाणार आणि त्यानंतर चेकअप करून मग ऑफिसला जाणार आहे. तर आमचं घर अजून लागतं आहे. सगळीकडे खूप सारा पसारा पडला, सगळीकडे बॉक्स पडलेत. घरातलं सगळं एकूण एक सामान बाहेर काढलं होतं, त्यामुळे आता ते सगळे बॉक्समध्ये भरलेलं साहित्य परत सगळं इथं आणलेलं आहे आणि सगळ्या रूममध्ये सगळीकडे बॉक्स बॅग सगळीकडे पसारा पडलेला आहे. तर विकेंडला जसा जसा वेळ मिळेल तसं तसं आम्ही आवरतोय आणि आता पडदे हे ते लावून झालेले आहेत. त्यामुळं अजून आणि काम म्हणाल तर अजून थोडं काम बाकी आहे. सगळं काम झालेलं नाही आहे. किचन रिलेटेड खूप सारं काम बाकी आहे. अजून बॅकयार्ड करायचं बाकी आहे. फ्रंट यार्ड झालेलं आहे तयार, परंतु तेच आहे की घराचं काम काढलं की खूप वेळ लागतो घराच्या कामाला. आणि ती म्हण पण आहे मराठीमध्ये की लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून. तर
खूप वेगवेगळे अनुभव येतात आपल्याला जेव्हा आपण मोठे मोठे प्रोजेक्ट हाती घेतो आणि आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायलाही मिळतात. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. मराठी नववर्ष आहे. हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना सुखा समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि खूप सारा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येऊ. आता आम्ही निघालो ऑफिसला, मुलींना स्कूलला ड्रॉप केले. आता हे मला ऑफिसला ड्रॉप करतील आणि नंतर त्यांच्या ऑफिसला जातील. 9:30 होत आलेले आहेत आणि मी आता पोचली आहे माझ्या ऑफिसमध्ये. हॅलो, 6:30 वाजलेले आहेत. घरी येऊन 1 तास झालं मला. आता गरमागरम पुरणपोळ्या बनवून घेते म्हणजे की जेवायला. आज गुरुवार आहे, उपवास होता आणि आज सकाळी पुरणपोळीच्या स्वयंपाकाच्या घाई गडबडीमध्ये फराळीचं पण काही बनवायला झालं नाही. त्यामुळं मी दही वगैरे घेऊन गेले होते, फ्रूट्स वगैरे. तर आता खूप कडाक्याची भूक लागलेली आहे. गरम गरम पुरणपोळ्या करतो आणि भजी करते. सकाळी भजी पण केले नव्हते, आता मस्त पालकाची कुरकुरीत भजी करते. कारण आम्ही सगळेच सकाळी घरातून बाहेर पडलो, दुपारी जेवायला कोणी नव्हतं. मुलींसाठी पुरणपोळ्या करून ठेवल्या होत्या, स्कूलमधून आल्यानंतर त्या खातील म्हणून. तर त्यांनी आता त्या संपवलेल्या आहेत. तर चला आता गरमागरम पोळ्या करूयात आणि छान त्याच्यावरती ताव मारूयात. यांचं ऑफिस अजून संपलेलं नाही आहे, ते येतील आणि त्यानंतर मग आम्ही सूर्यमावतीला गेलेला आहे. तर आता गुढी पण उतरवणार आहोत. हे बघ हार खायचा साखरेचा, ये शुगरचा हार खायला. खाल्लाय, तोडलाय खाली पाणी आणि खाल्लाय. शिमू शिमाई गरमागरम पालकाची भजी होत आहे. तर आत्ता जस्ट जेवण आटोपलेलं आहे आणि ताट उचलून ठेवलं. आज उपवास होता त्यामुळे इतकी जोराची भूक लागली होती मला पुरणपोळ्या करताना. त्यामुळे त्यानंतरनं काही रेकॉर्ड केलं नाही. पटकन सगळ्यांनी जेवण केलं. मी पण जेवण करून माझा उपवास सोडला आणि जेवायला बसले. पुरणपोळीचं असं नेहमीच होतं आपल्या बाबतीत की दिवसभराचा उपवास असेल आणि जेवायला बसलो. जेवताना असं वाटतं खूप भूक लागलेली आहे आणि जेवायला बसलोत की त्यावेळेला थोडंसं खाल्लं की पोट भरतं. असं झालं. आज एक पोळी खाल्ली मी, थोडासा भात खाल्ला आणि आमटी खाल्ली, पोट भरलं. असं तृप्त झालं एकदम मन. खूप छान वाटलं. 4 महिन्यानंतर मी पुरणपोळ्या केलेल्या आहेत. माझ्या लेकींना पुरणपोळ्या खूप आवडतात. त्या सतत आठवण काढत होते की पुरणपोळी कर आई, पुरणपोळी कर. परंतु आम्ही दुसऱ्यांच्या घरात राहत होतो आणि किचन छोटं होतं, त्याच्यामुळं आपला सगळा पसारा तिथं नेऊन करा आणि आवरी ते त्याच्यात खूप वेळ पण जायचा. आपल्या सणांचं हेच असतं की आपल्या सणाला आपण म्हणतो ना की नाट नको लावायला आणि त्यावेळेस आवर्जून कितीही दमलेलं असो तरी आपण उत्साहात ते सगळं करतो. आणि असे खाणारी लोकं असतील आणि हट्ट करणारी असतील तर अजूनच मजा येते. त्यामुळे मग आजचा घाट घातलेला छान गुढीपाडवा आम्ही साजरा केला. खूप धावपळ चालू होती आणि ऑफिस होतं. तर मध्यंतरी मी 4-5 दिवस सुट्टी घेतली होती सतत एकाच आठवड्यामध्ये, कारण मला बरं नव्हतं खूपच. त्यामुळे मग मी सुट्टी घेतली आणि आज म्हटलं की आज परत सुट्टी घेतली की मग परत खरंच गरज पडते, तेव्हा मग सुट्ट्या मिळत नाहीत. त्यामुळं असं पटकन आम्ही सगळ्यांनी उठून आवरलं छान. कालच खूप सारी तयारी करून ठेवली होती मी आणि झालं आज गुढीपाडवा छान. त्या गोष्टी जिथल्या तिथलं लावायच्या आहेत तिथंच चालतच राहणार आहे. त्यामुळे म्हटलं की आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा ब्लॉगिंगला सुरुवात करूया. हा छोटासा ब्लॉग तुमच्या या खास आपुलकीसाठी मी घेऊन आलेली आहे. तर असंच प्रेम करत राहा आमच्यावरती. तुमची माया आमच्यावरती अशीच राहू देत. पुन्हा भेटूयात लवकरच नवा विषय, नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा हिंदू नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा.